विधानसभेचे उमेदवार मनोहर भोईर यांनी घेतले थोर निरूपणकार पद्मभूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद। श्रीमद दासबोधाचे निरूपण करून समाज मनात सकारात्मक बदल करण्याचा वसा जोपासत असलेले, संतांच्या शिकवणीतून समाज प्रबोधन करणारे, वृक्षारोपण व संवर्धन, रक्तदान, आरोग्य शिबिरे, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रौढ शिक्षण, स्वच्छता, जनजागृती अशा समाजसेवेच्या कामगिरीतून आपली ओळख निर्माण करणारे आपल्या वडिलांनी म्हणजे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांनी समाजसेवेचा यज्ञ 8 दशकापूर्वी सुरू केला। हाच यज्ञ आपल्या कार्यातून पद्मभूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पेटत ठेवला आहे आणि तो पुढे नेत आहेत त्यांचे चिरंजीव डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी। या तीनही पिढ्यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून दिले आहे आणि अशा कार्यातून सामाजिक बांधिलकी जपणारे थोर निरूपणकार पद्मभूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन उरण विधानसभेचे उमेदवार मनोहर भोईर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले। बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी रेवदंडा येथे महाविकास आघाडीचे माजी आमदार मनोहर भोईर यांनी श्री संप्रदायाचे थोर निरूपणकार पद्मभूषण डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांना साष्टांग नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले। यावेळी उरण विधानसभेचा विकास, जनतेच्या समस्या, लोकहिताची कामे करण्यासाठी आशीर्वाद घेतला। यावेळी थोर निरूपणकार पद्मभूषण डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सांगितले की चिंता करू नये, श्री समर्थांचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल आणि भविष्यात आपल्याकडून विधायक, जनकल्याणकारी कामे केली जातील। डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून असा आशीर्वाद मिळाल्याने मनोहर भोईर यांना एक प्रकारची ऊर्जा मिळाली असून निवडून आल्यावर, विजयी झाल्यावर लोककल्याणकारी कार्यासाठी मी माझे आयुष्य वेचणार असल्याचे त्यांनी सांगितले। महामुंबईसह तृप्ती भोईर, उरण।